नमस्कार. आज आपण कांदा टोमॅटोचा अजिबात वापर न करता चमचमीत बोंबील मसाल्याची रेसिपी बनवणार आहोत. अगदी पटकन बनवून तयार होते. भाकरी किंवा चपाती सोबत खायला तितकीच चविष्ट आहे. चला तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बोंबील मसाला बनवण्यासाठी इथे मी वाळवलेले बोंबील घेतलेले आहेत आणि त्याचे अशा प्रकारे तुकडे करून घेतले. 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. आलं आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घ्यायचे. सर्वात आधी 2 पाण्याने बोंबील स्वच्छ धुवून घेऊया, जेणेकरून त्याच्यावरती रेती धूळ बसलेली असते ती सगळी निघून जाते. हलक्या हाताने चोळून घ्यायचे. दोन पाण्याने बोंबील स्वच्छ धुवून घेतले. आता यामध्ये बोंबील बुडेल इतपत पाणी घालायचंय आणि 10 ते 15 मिनिटं याला मुरवत ठेवूया. तोवर आपण बोंबीलसाठी मसाला बनवूया. त्यासाठी आलं, लसूणच्या पाकळ्या घ्यायचे, कोथिंबीर घेऊया, दोन चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे. आता सगळे साहित्य बारीक करून घ्यायचे. तर हे बघा, मसाला तयार आहे. आता कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे. तेल गरम झाले की त्यात मुरवत ठेवलेले बोंबील टाकूया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि 3 ते 4 मिनिटं बोंबील फ्राय करून घ्यायचे. असे केल्याने बोंबील मधला वास असतो तो निघून जातो. तसंच बोंबील मसाल्याला खूप छान टेस्ट येते. तर हे बघा, बोंबील फ्राय करून 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. बोंबिलाचा रंग सुद्धा हलका गोल्डन झालेला आहे. आता आपण याला काढून घ्यायचंय. आता त्याच कढईत 1 चमचा तेल घातलेला आहे. तेल गरम झाले की त्यात मसाला टाकूया. मसाला छान तेलात फ्राय करून घ्यायचा आहे. आता यावर 2 मिनिटं झाकण ठेवून मसाला शिजवून घ्यायचा आहे. दोन मिनिटांनंतर मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे. यात थोडं पाणी टाकायचंय. चवीनुसार मीठ टाकूयात. मसाल्यामध्ये मला थोडी ग्रेव्ही हवी आहे, त्यासाठी मी अर्धा कप पाणी टाकते. मसाल्याला उकळ आलेली आहे. त्यात फ्राय केलेले बोंबील टाकूयात आणि एक 5-6 मिनिटं अगदी मंद फ्लेमवर याला शिजवून घ्यायचंय.
बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. पाच मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद करूयात. तर हे पहा, बोंबील मसाला तयार आहे. एकदा अशा नवीन पद्धतीची रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.